चला मी इथे ना गावठी चणे घेतलेले आहे आणि हे 5-6 तास कोमट पाण्यामध्ये भिजून ते संध्याकाळी काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हे चणे आहेत ना मुलांना खूप पौष्टिक असतात. चला तर आता मी हे ना सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि निवडून पण घेतलेले आहे. चला तर आता इकडे आहे ना आपण कढई ठेवली. कढईमध्ये आता आहे ना तेल गरम होईल टाकूयात. गरम झालेले आहे. आता आपण त्यात जिरं टाकून घेणार आहोत. दोन-तीन कढीपत्त्याची पानं, त्यानंतर लसूण, तुम्ही ठेचून पण टाकू शकता. त्यानंतर हा कांदा बारीक चिरलेला. आता हे छान आपण गोल्डन फ्राय होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत. बनवणार आहोत. चांगलं गोल्डन होईपर्यंत आपण आहे ना याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथं थोडं लाल तिखट, त्यानंतर थोडी हळद, त्यानंतर चणा मसाला थोडा, त्यानंतर मी सेंधव मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच. आपण हे पण आता हे गोल्डन फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये हे आपण टाकून घेणार आहोत. मी हे चणे शिजवून नाही घेतलेले, डायरेक्टली टाकू राहिले. तुम्ही शिजवून पण घेऊ शकता. चला आता आपण हे चणे यामध्ये टाकलेले. हे चणे आहे ना सकाळी मुलांना आहे ना भिजून अवश्य खायला द्या, खूप पौष्टिक असतात. मध्ये ना आपण नॉर्मली थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. म्हणजे चणे आहे ना चांगले शिजले जाते. वरती आपण झाकण ठेवून छोट्या गॅसवरती 15 ते 20 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत चांगलं. हे पहा अशी आहे आपली हरभरा फ्राय, फ्राय, घोगरी फ्राय तयार करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया